हसून दाखव ना. पाणी वाव कसं आहे नम्मी. सो गाईज आमचा काशीमध्ये आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता बीचवर आलेलो आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट करायला. प्लस मॉर्निंगचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते बीचचा. आज मी तरी नाही भिजणार आहे कारण खूप पाणी आहे बीचवरती. समुद्राला खूप पाणी आहे. पाणी बरंच जवळ आहे आज आणि म्हटलं आज असंच फिरूया बीचवर फक्त. आणि पाऊसही येतो आहे खूप जोरात त्यामुळे सगळा प्लॅनच फसकला. बरं बघूया की काय करता येईल आता. पण आता पहिले नाश्ता करू आणि नंतर मग बाकी सगळं करू कारण खूप भूक लागलेली आहे. स्वतः पहिले नाश्ता करेन. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आता मॉर्निंगचा. एवढं पाणी असून सुद्धा सर्व मस्त जातात आहे भिजतात आहे पाण्यात मस्ती करतात आहे. खूप पाऊस आहे बापरे. सो आता आम्ही काहीतरी खायचं मागवणार आहे. पोहे वगैरे बघते आहे का तर. आणि माझा ना प्लॅन असा होता की मला बीचवर येऊन भरपूर सारे व्हिडिओज काढायचे होते. भरपूर रील्स बनवायच्या होत्या पण पावसाने माझा पूर्ण प्लॅनच मस्त केला आहे. सो बघते मी परत मला यावं लागेल इकडे. परत नंतर येईल मी थोड्या वेळाने जर पाऊस नाही थांबला तर. पण सर्वात आधी तर आपण पेटपूजा कर लेते. नाश्ता करू आणि नंतर मग बघू. 2 मिनिट्समध्ये बनवून देणार आहे. नाही मला नाही बनवता येत. मला खाता येतं असं बोल. हे बनवलेत त्यांनी. हो 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 चल पोहे खा तोपर्यंत. चला चल पोहे देते तोपर्यंत. चल बाई तू. हो हो देताय आंटी. हे इकडे हो ते तिकडे धावपळ चालू आहे सगळी. चल ती काकी देते तुला आणून देते. ती मॅगी नाहीये ती. चल ये माझ्याकडे. गरम आहे. चल इकडे. आवडते ना मॅगी. तुला काय पाहिजे. हे देऊ काय देऊ. प्लेट बघ कोणती पाहिजे. वाव मॅगी. मॅगी कशी बाबू. चेतक. अरे हा तर तोच आहे ना काल आम्ही बसलेलो सिम्बा. आणि हा आहे शंभू. हाय शंभू. हॅलो बघ त्याला बोल. वाव वाव. त्याला असं हात लाव. तो बघ आला तुझ्याजवळ. त्याला हात लाव. हाय हाय हॅलो. बाबू बाबू बाबू. बाबू हसून दाखव. हसून दाखव ना. उली माती आहे. निघाली.
हॅलो गाईज, आता आम्ही काशीदवरून निघतो आहे आणि आमचं ते होमस्टे आहे, मी तुम्हाला दाखवते कुठे होतं. सो हे आमचं होमस्टे होतं जिथे आम्ही थांबलो होतो आणि इथे या ओळीमध्ये सगळेच होमस्टे आहे, तुम्ही कुठेही थांबू शकता. रिजनेबल रेट आहे. बाकी ठिकाणी जर तुम्ही थांबाल तर बरेच महाग असतं आणि सॅटर्डे संडेला तर महाग असतं. सो हे या बाजूला पूर्ण होमस्टे आहे आणि या बाजूला अपोजिट साईडला त्या घराच्या पाठीमागे बीच आहे. सो एकदम वॉकिंग डिस्टन्सवरच बीच आहे, त्यामुळे हे खूप कम्फर्टेबल पडतं. प्लस इथे खानावळ आहे, म्हणजे घरगुती सगळं जेवण वगैरे घरचंच मिळतं. फिश वगैरे सी रेकमेंड करेल की तुम्ही इथलं सी फूडच खा, कारण समुद्राच्या जवळ आलं तर सी फूड म्हणजे एकदम फ्रेश मिळेल. आणि इथले कॉन्टॅक्ट वगैरे तुम्हाला हवे असेल तर ते मी तुम्हाला कॉमेंटमध्ये देणार आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकणार आहे. सो तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. आहे बघू वाटेत कुठेतरी थांबू. पहिले तर आम्ही लंचसाठी थांबू, त्यानंतर आम्हाला कोलाबा फोर्ट मे बी जाणार आहोत आम्ही, मला माहीत नाही आहे. पण जेही वाटेत घडेल ते मी तुम्हाला दाखवणारच आहे की आम्ही कुठे जाणार आहोत वगैरे. सो तुम्ही राहा आमच्यासोबत. कशाला नागाच्या पिलाला तू कशाला खवळीला, नागाच्या पिलाला तू काग खवळीला, नागाच्या पिलाला तू काग खवळीला. बेसुरी एक नंबरचे. भीती वाटते. सो आता आम्ही वाटेत थांबलो होतो नारळ पाणी प्यायसाठी, कारण सगळ्यांनाच नारळ पाणी प्यायचं होते. आणि मागे बघा जरा, वाव काय व्ह्यू आहे ना. मागेकडे रस्ता आहे आणि या बाजूला चौपाटी आहे. सो असं ठिकाण आणि जेव्हा हातात हे असतं, माय गॉड, और चाहिए क्या लाईफ में यार, यही तो चाहिए बस. खूप मजा येत आहे, खूप एन्जॉय करते मी. मागे सगळे बसले नारळ पाणी प्यायला. सही पे एकदम मलाईवाला नारळ पाणी. दही बोलायचं होतं पण मलाईवाला नारळ पाणी. वाव. बाबू पिऊन दाखव, मला पिऊन दाखव कसं पितात नारळ पाणी. वाव, कसं आहे नम्मी. समोर तू माझा रंग तुझे तुझा रंग म्हणाले. तुझ पावसाचे का होते बेभान कसे गरीवरचे. सो आता आम्ही अलिबागला आहोत आणि आम्ही एका सी फूड रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहे आणि सी फूड खायला.
तर आम्ही मागवलेली आहे प्रॉन्स बिर्याणी. मी एका ठिकाणी प्रॉन्स बिर्याणी खाल्ली होती, तर ती मला तिथे खूप आवडली होती. मी प्रॉन्स खूप खात नाही, मी फॅन नाही आहे प्रॉन्सची, पण हे प्रॉन्स आणि बिर्याणी मस्त आहे, एकदम बढिया फ्रेश आहे. सोबत बोंबील फ्राय पण आहे, तर ही पण आपण टेस्ट करून बघू की कशी आहे म्हणून. मस्त. मस्त आहे बिर्याणी पण. घोडा कुठे घोडा? बोटीने येतात ना तेव्हा इथून येतात.